मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना. शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम कायद्याविरोधात ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा पारित झाल्यास हिंदू देवस्थाने भूमिहीन व निराधार होतील असे सांगत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी या मागणी दरम्यान भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. पासूनच्या इतिहासात शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी, यादव, विजयनगर साम्राज्य, आदिलशाही, मराठे, इंग्रज राजवट व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची 75 वर्षातील सरच्यातील कोणत्याही सरकारने देवस्थान इनाम जमिनी खालसा केलेल्या नाहीत. परंतु हिंदू देवस्थाने अस्तित्वात असताना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 आणण्याचा घाट घातला आहे. हा कायदा पारित झाल्यास हिंदूंच्या राज्यात हिंदू देवस्थाने भूमिहीन व निराधार होणार आहेत. खानापूर तालुक्यात ज्या गावं आहेत त्या गावाची साधारण अशी रचना होती की त्यामध्ये गाव ग्रामदैवत असायचं आणि देवाला देवस्थान इनामला जमिनी दिलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक गावातल्या मारुती देवाला जमीन आहे, ती जमीन गुरुवाला दिलेली आहे. जमिनी कोणत्याही राजा संस्थानिकाने इनाम दिलेले आहेत. त्या देवस्थान जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून पुजारी गुरव यांनी देवाची सेवा करावी अशी संकल्पना पूर्वीपासून आहे. आता आपल्या खानापूर तालुक्यामध्ये 11व्या शतकातला कलचुरी राजवटीतला भाडवणी इथला शिलालेख अस्तित्वात आहे. तो 1170 सालचा आहे आणि भिवघाटवरचा देवस्थानच्या संदर्भात शिलालेख आहे तो 1173चा आहे. त्यामध्ये या तिथल्या स्थानिक देवासाठी जे देव होते त्यासाठी जमीन दान दिल्याच्या शिलालेखामध्ये नोंदी घेतलेली आहे. आपल्या सांगली जिल्ह्यात औंध, सांगली, जत, मिरज, कुरुंदवाड अशी संस्थान होते. आपला हा खानापूर तालुक्याचा भाग हा औंध संस्थानमध्ये बरीच गावं त्यामध्ये होती आणि ह्या औंध संस्थांना किंवा अन्य संस्थानांनी सुद्धा बऱ्याच जमिनी ह्या देवस्थानासाठी दिलेल्या आहेत. आपल्या तालुक्यात बघायचं झालं तर खानापूर तालुका, कडेगाव तालुका, पलूस तालुक्यातली जी गावं औंध संस्थानामध्ये होती त्यांनी त्र्यंबकेश्वर देव, सीतारामचंद्र देव, रेवणसिद्ध, यमाई देवी, केदारेश्वर, भवानी देवी या देवस्थानच्या व्यवस्थेकरता बऱ्याच जमिनी दान दिलेल्या आहेत. आता त्या जमिनी ज्या दिल्या गेल्या त्या इंग्रज सरकारच्या काळामध्ये एक इनाम कमिशन नेमलं गेलं. हस्तांतर रजिस्टर जे तयार झालं त्या रजिस्टरमध्ये त्या पद्धतीच्या नोंदी घेतलेल्या आहेत त्या आणि पुन्हा त्या देवस्थान इनाम वर्ग 3 असा त्याला दर्जा दिलेला आहे की जे अहस्तांतरणीय आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या पूर्वी गावामध्ये पाटील वतन असायचं, कुलकर्णी वतन, परगणा वतन, हलके नोकर वतन, जे लोक काम करत होती त्या लोकांच्यासाठी हलके नोकर वतन होती. ही सगळी वतनं स्वातंत्र्यानंतर कालबाह्य झाली. म्हणजे पाटील सरकारी काम झालं, कुलकर्ण्याचं काम तलाट्याकडे गेलं आणि काही कामं हलक्या नोकराची होती ती शासकीय पद्धतीनं केली जायला लागली. त्यामुळे ती वतनं संपली आणि वतन संपल्यामुळे त्या वतनाचे सगळे ॲबॉलिशन ॲक्ट म्हणजे रद्द करण्याचे कायदे झाले
परंतु देवस्थान वतनाचा संदर्भामध्ये कुठंही कायदा केलेला नव्हता. ज्या जमिनी देवस्थानच्या आहेत त्या जमिनी देवस्थानात राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीचे उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. त्याच पद्धतीनं शासनाचे परिपत्रक आहेत किंवा ह्या ज्यांनी काय चुकीच्या पद्धतीनं हस्तांतर केलं असेल 2010 साली 2013 2018 साली परिपत्रक काढून त्या जमिनी ताब्यात घेण्याच्या संदर्भात सुद्धा कारवाई शासनाने केलेली आहे. आता अलीकडं या सरकारनं जी 2000 वर्षात कधी झालं नाही अशा पद्धतीचं कृत्य केल्याचं सुरुवात केलेली आहे. नियम 2026 अशा पद्धतीचा हा कायदा अस्तित्वात आणलेला आहे. त्याच्यामध्ये 5 जून 2026 पर्यंत विभागीय आयुक्ताकडे ह्या संदर्भामध्ये तक्रारी नोंदवायच्या आहेत. आमची त्यामधली भूमिका अशी आहे की ज्या गावातल्या देवाला ज्या जमिनी ज्या पूर्वीच्या राजवटीने दिलेल्या आहेत त्या आत्तापर्यंत स्वातंत्र्याच्या 80 वर्षे झाली त्या कायम राहिलेत, अशाच पुढं राहाव्यात आणि त्याच्या माध्यमातून काय उत्पन्न असेल त्या उत्पन्नातनं त्या देवस्थानची सेवा घडावी, त्या लोकांनी करावी अशा पद्धतीची भूमिका आहे. त्यामुळे देवस्थान इनामी राहिली पाहिजे, देव आहे तिथं देवस्थान इनाम राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. आम्ही त्या पद्धतीनं हरकत विभागीय आयुक्तांच्याकडं आता नोंदवलेली आहे आणि तो कायदा रद्द म्हणजे हा प्रारूप अधिनियम मंजूर होऊ नये अशा पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे. विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी. ग्राहकांनो, आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.